नमस्कार मंडळी, बुधवारच्या आपल्या ह्या मनतरंगच्या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आहे आपला 9वा बुधवार। आता आपण जे उपासना करतो त्या उपासनेतील गर्भितार्थ समजून घेण्याचा आपला प्रयत्न असतो। त्यामध्ये आपण आरत्या बघितल्या, मंत्रपुष्पांजली बघितली, रामरक्षेतील कवच बघितलं, अशा गोष्टी ज्या आपण बघत आलेल्या आहोत की ते म्हणताना त्यावेळेला मला ते आठवलं पाहिजे, त्याच्या मागचा अर्थ कळायला तर ते म्हणण्यामध्ये किती आनंद मिळतो आपण अनुभव घेऊन बघायचं। आता आज जे मी स्तोत्र घेऊन आलेलो आहे तुम्हासमोर ते आहे संकटनाशन गणेश स्तोत्र, नारद पुराणामधलं आहे। आता हे जे स्तोत्र आहे हे अगदी म्हणायला अत्यंत सोपं आहे। याचा अर्थ असा शब्दशः समजतो, म्हणता म्हणता शब्दशः अर्थ याचा समजतो, परंतु याच्या मागे एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या मला आज सांगाव्याशा वाटतात आणि म्हणून मी आज या गणेश स्तोत्रावरती व्हिडिओ बनवत आहे। आधी आपण ते स्तोत्र म्हणूया आणि ते म्हणून झालं ना की आपण त्याच्यातील एकेका गोष्टीचा उलगडा करूया। त्याच्या मागे आलेल्या शब्दांमधून काय घेता येईल आपल्याला, कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये एक फलश्रुती जी सांगितलेली आहे त्या फलश्रुतीला कसं समजून घेता येईल त्याचा आपण विचार करूया। चला, गणेश स्तोत्र, संकटनाशन गणेश स्तोत्र। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिस्सन्दैर्य पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं। जपेन्द्र गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत्, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्रम संपूर्णम। म्हणायला अगदी सोपं, अगदी हलकं, अर्थ समजायला अगदी सोपा। संस्कृत जरी असलं तरी हा अर्थ समजायला अत्यंत सोपा आहे। परंतु आम्ही हे गणपती स्तोत्र, हे गणेश स्तोत्र अगदी मी लहानपणापासून म्हणायचो, अगदी म्हणजे मला काही कळायचं नाही अकठ, तेव्हापासून मला हे स्तोत्र शिकवलं। कदाचित हे म्हणायला सोपं असावं आणि याचा अर्थ अगदी समजायलाही सोपा असावा, कदाचित हे कारण असावं की हे स्तोत्र बऱ्याच लहान मुलांना शिकवलं जातं, सांगितलं जातं। गणपती अथर्व शीर्षाबरोबर हे संकटनाशन गणेश स्तोत्र सुद्धा म्हटलं जातं। आता याचा पण एक एक ओळ बघूया याच्यातली आणि फलश्रुती म्हणजे अर्ध त्याची नावं गणपतीची सांगितल्यानंतर जवळपास 3 ते 4 त्याचे जे श्लोक आहेत ते फलश्रुतीमध्येच आहेत, तर आपण बघण्याचा प्रयत्न करूया। बघा आता कसं आहे, अर्थ अगदी साधा सरळ सोपा आहे। श्री नारद म्हणाले, नारद उवाच, कारण नारद पुराणामधले नारद म्हणाले, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकम, कोणापुढे नतमस्तक व्हायचं? गौरीपुत्र असा जो विनायक आहे, असा जो गणपती आहे त्याच्या पुढे प्रणम्य शिरसा देव, अशा गणपती पुढे नतमस्तक व्हावं। कशासाठी? भक्तावासम स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धये। आपल्याला चांगलं आयुष्य लाभावं, आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, या कारणास्तव आपण त्या गणपतीला प्रणाम करावा, त्याच्या पुढे वंदन करावं। आता मला एक गोष्ट अगदी साधी अशी सांगावीशी वाटते की आपण जेव्हा सर्वप्रथम देवापुढे नतमस्तक होत असतो तेव्हा आपल्या मनी येणारे हे अगदी 2 साधे विचार आहेत। माझं आयुष्य, देह हा जो आहे हा सुरळीत चालावा आणि माझ्या मनीच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत संसारपूर्तीच्याच असतात म्हणा, अगदी परमार्थाच्या मोठ्या इच्छा आकांक्षा सगळ्यांच्या मनात येतात असं नाही, मनी येणाऱ्या इच्छा आकांक्षा या पूर्ण व्हाव्यात आणि मला चांगलं आयुष्य लाभावं, आरोग्य लाभावं, हे अगदी साधे विचार कोणालाही देवाच्या पुढे वंदन करताना येतील की नाही? नारदांनी हेच सांगितलंय। संसारी हे जे स्तोत्र आहे ना हे संसारी माणसांना उद्बोधक आहे, फार उद्बोधक आहे। याच्यामध्ये नारद मुनी सांगतात
की तुम्ही प्रणाम करा, गणपतीला प्रणाम करा, त्याच्यामुळे आपलं आयुष्य, आपल्या कामना या पूर्ण होतील. मग आता इथून पुढे 12 नावं सांगितली आहेत. 12 नावं सांगितलेली आहेत गणपतीची. प्रथमं वक्रतुंडम च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं. 4 नावं एका त्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलेली आहेत. प्रथमं वक्रतुंडम च. आता प्रत्येक नावाचा पण अर्थ बघूया. अगदी ढोबळ अर्थ, सांसारिक अर्थ जर मला घ्यायचा झाला, बघा मी तुम्हाला नेहमी काय सांगतो, अध्यात्मामधलं एखादं तुम्ही गोष्ट आत्मसात करत असाल तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक, पारमार्थिक, प्रापंचिक, वैज्ञानिक, मार्मिक असे अनेक अर्थ असतात. आपण त्यातला कोणता पचवू शकतो योग्य रीतीने तो अर्थ आपण घ्या. आता मला संसार करताना वक्रतुंड या नावातून काय अर्थ मी घेऊ शकतो? प्रथमं वक्रतुंडम च. वक्रतुंड, वक्र वाकडं, तुंड तोंड, ज्याची सोंड अशी वाकडी आहे असा मुख असलेला गणपती. आता वक्रतुंड याच्यातून एक अर्थ आपल्याला असा घेता येऊ शकतो संसारामध्ये, की कसं आहे ना, चाणक्यांनी सुद्धा सांगितलंय, अगदी आयुष्यामध्ये सरळ राहू नका. आयुष्यामध्ये अगदी सरळ राहू नका, कारण सरळ उभी झाडं तोडायला फार सोपी असतात. तुम्ही अगदी सरळ सोट असाल तर लोक या कलियुगामध्ये तुमचा फायदा घेऊन तुमच्या मानेवर पाय देऊनच पुढे जातील. ठकासी ठक, उद्धटासी उद्धट, अवश्य योजावा. समर्थांनी सांगितलेलंच आहे आपल्याला. ज्याला जसं सोसतं ना त्याला तसंच वागवावं लागतं. एखादा विद्यार्थी असेल त्याला समजावून सांगून तो ऐकतो. एखादा अगदी नाठाळ विद्यार्थी असतो, त्याला फटकवल्याशिवाय समजतच नसतं, त्याला तिथे फटके द्यावे लागतात. ते त्याच्या चांगल्यासाठीच असतं. वक्रतुंड म्हणजे या जगामध्ये जी चांगली सरळ माणसं आहेत त्यांच्याशी सरळ, पण जे वाकडे आहेत त्यांच्याशी आपल्याला थोडंसं वाकड्या रीतीनं जाऊनच वागावं लागतं, तेच योग्य असतं. वक्रतुंड, वक्रतुंड एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं. आता कृष्णपिंग म्हणजे, कृष्ण म्हणजे काळा, कृष्णपिंगाक्ष म्हणजे ज्याचे डोळे काळे भोर आहेत. आता गणपतीला हत्तीचं मुख आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. हत्तीचे डोळे कसे असतात? गजाननाचे डोळे हे अत्यंत बारीक आहेत, सूक्ष्म आहेत. चेहरा मोठा आहे पण डोळे सूक्ष्म आहेत. याच्यातून अर्थ काय घ्यायचा? दिसणारा पसारा जरी मोठा दिसत असला तरी लक्ष ते जे, आता दिठी म्हणजे दृष्टी, आपली दिठी अंतर्यामी लागावी असं म्हटलं जातं. सो नजर जी आहे ना ती सूक्ष्मच असली पाहिजे. कृष्णपिंगाक्ष याच्यातून हा अर्थ घेता येऊ शकतो. काळे भोर ज्याचे डोळे आहेत पण ते डोळे लहान आहेत, सूक्ष्म आहेत. सो आपलं लक्षही सूक्ष्माकडे जावं हा पारमार्थिक अर्थ याच्यातून घेता येऊ शकतो. संसारामध्ये फोकस्ड राहणं, जेवढे डोळे मोठे तेवढा तो पसारा आजूबाजूला जास्त दिसत राहतो. सूक्ष्म डोळे, अर्जुनाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. द्रोणाचार्याने जेव्हा विचारलं संपूर्ण पसाऱ्यामध्ये काय दिसतं, तेव्हा अर्जुनानेच सांगितलं की मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. का? याला म्हणायचं तुमची नजर तेवढी फोकस्ड आहे. संसारिक अर्थ घेता येऊ शकतो, पारमार्थिक अर्थही घेता येऊ शकतो. गजवक्त्र म्हणजे त्याला गजाननाचं, हत्तीचं ज्याचं तोंड आहे अशी 4 नावं तुम्हाला आलेली आहेत. वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष आणि गजवक्त्रम अशी 4 नावं इथे आलेली आहेत. पुढे 4 नावं तुम्हाला पुढच्या ओळीत आहेत. लंबोदरम पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णतथाष्टमं. लंबोदर, पोट कसं आहे गणपतीचं? मोठं, भलं मोठं पोट आहे गणपतीचं. गणेश रूप भक्तांना जेव्हा पावतो तेव्हा त्यांचे अपराध असेच पोटात सामावून घेण्यासाठी आपण काय म्हणतो? आपण एखाद्या पुढे जेव्हा दया याचना देतो, एखादी क्षमा मागतो, तेव्हा आपण काय म्हणतो? माझे सगळे अपराध पोटात घे. आपण कोणता अवयव निदर्शनास आणून देतो की माझे सगळे अपराध पोटात घे. आईला मुलाचे अपराध पोटात घेऊनच जवळ करायला लागतं. तसं पोटाची उपमा देतो ना आपण अपराध स्वीकारण्यासाठी. त्याच पद्धतीने लंबोदर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्याचं उदर मोठं आहे, कशासाठी? भक्तांना जेव्हा जवळ करतो तेव्हा गणपती कसा आहे? त्यांचे अपराध पोटामध्ये घालून तो त्यांना स्वीकारतो. मग भक्तांचे अपराध पोटात घालण्यासाठी तो किती व्यापक स्वरूपाचा आहे. गणपती किती दयाळू आहे, कृपाळू आहे हे त्याला लंबोदर या नावावरून कळतं. लंबोदरम पंचमं च षष्ठं विकटमेव च. विकट म्हणजे विक्राळ, दुष्टांचं हनन करण्यासाठी असं अक्राळ विक्राळ रूप गणेश धारण करतो. सप्तमं विघ्नराजेंद्र. विघ्नांची काय कमी आहे का आपल्याला संसारामध्ये? बिलकुल नाही.
प्रचंड विघ्न असतात. उपासना करताना विघ्न येतात, साधनाभ्यास करताना विघ्न येतात, काही विद्याभ्यास करताना विघ्न येतात, आयुष्याची गाडी सरळ चालवतानाही विघ्न येतातच. विघ्न ही कुठे नाही आहेत, सगळीकडे आहेत. अशा विघ्नांचं हर न करता तो विघ्न हरता, हे त्याचं नाव इथे आलेलं आहे, विघ्नराज. 8वं नाव आलेलं आहे धूम्रवर्ण. म्हणजे धूम्रवर्णाचा, धुसर वर्णाचा, धुरकट वर्णाचा जो आहे तो. याच्यातून ढोबळमानाने जितके अर्थ आपल्याला सरळ घेता येतील तितके आपण घेऊया. अगदी सगळ्याच शब्दांच्या अर्थाच्या मागे गेलं पाहिजे असं जरुरी नाहीये. अर्थ काढायला गेलो तर घेता येऊच शकतो, अर्थ काढायला गेलो तर घेता येऊच शकतो तो. परंतु जेवढं आपल्याला झेपेल जमेल तितकं आपण घेऊया. अगदी साधा सरळ अर्थ दिसतोय तो नक्की घ्यावा. नवमं भालचंद्रम च दशमं तु विनायकम एकादशम गणपतीं द्वादशम तु गजाननम. पुन्हा इथे गजानन म्हणजे हत्तीचं मुख असलेला हा शब्द पुन्हा इथे आलेला आहे. नवमं भालचंद्रम च, भालचंद्र, भाल कपाळ, चंद्र चंद्रकोर, ज्याच्या कपाळावरती चंद्रकोर आहे तो भालचंद्र. दशमं तु विनायकम, विनायकम नेतृत्व करणारा. विनायक म्हणजे एखाद्या उत्तमातलं उत्तम असं नेतृत्व करणारा, एखाद्या गोष्टीमध्ये नेतृत्व करणारा. आणि गणपती हा कोण आहे? गणपती हा नेतृत्व करणारच आहे. मला सांगा, एखादा कार्यक्रम सुरू करण्याचा असेल तर आधी पूजा कोणाची करतात? गणपतीची. एखादा गृहप्रवेश असेल तिथे कोणाचं पूजन करतात? गणेशाचं. कोणतीही चांगली कला आत्मसात करायची असेल पहिले वंदन कोणाला असतं? गणेश वंदन असतं. का? कारण तो एक प्रकारे त्याच्याकडे नेतृत्व दिलेलं आहे. सकल विद्येचा दाता, बुद्धिदाता तू होशील, सकल विद्येचं कलेचं तू नेतृत्व करशील. अशा विनायक, असं ते विनायक नाव तिथे शोभून दिसतं गणपतीला. तो नेतृत्व करणार आहे सगळ्याचं. एकादशम गणपती, गणपती या शब्दावरती तर किती बोलावं तितकं कमी आहे. गणांचा अधिपती असा जो गणपती, गण म्हणजे इंद्रिय, आपली कर्मेंद्रिय आहेत, आपली ज्ञानेंद्रिय आहेत आणि आपलं मन, असे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन असे एकूण 11 जण, अशी एकादशी आपली. खरं तर एकादशीचा असा अर्थ असतो आध्यात्मिक. असे 11 इंद्रिय, मनाला सुद्धा इंद्रियातच धरा, अशी 11 इंद्रिय ज्याच्या पायी लावावीत, ज्यांचा जो अधिपती, ज्याच्यामुळे आज माझी सगळी इंद्रिय नीट काम करतायत, त्यांचा जो अधिपती तो गणपती, हे नाव इथे सार्थ शोभून दिसतं. द्वादशम तु गजाननम. आणि 12वं नाव कोणतं? 12वं नाव म्हणजे ज्याला गजाचं शिर आहे असा. तर अशी ही 12 नावं नारद मुनींनी सांगितली. प्रथमं वक्रतुंडम च एकदंतम, द्वितीयकम, तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजभक्तं, चतुर्थकं लंबोदरं, पंचमं च षष्ठं विकटमेव च, सप्तमं विघ्नराजेन्द्रं, धूम्रवर्ण तथाष्टमं, नवमं भालचंद्रं च, दशमं तु विनायकं, एकादशं गणपती, द्वादशे तु गजाननम. बरं, तर ही 12 नावं सांगितली. बरं, तर काय करायचं या 12 नावांचं? तर नारद मुनींनी इतकी सुंदर फलश्रुती सांगितलेली आहे की तुम्ही जर ही 12 नावं, गणपतीची ही 12 नावं आपल्या मनामध्ये धारण कराल, आपल्या चित्तामध्ये धारण कराल, तर फायदा काय होईल? द्वादशैतानी नामानी त्रिसंदैय पठे नरः. तिन्ही काळ, सकाळ दुपार संध्याकाळ, तिन्ही काळ जो या नावांचा जप करेल, नच विघ्नं भयं तस्य सर्व सिद्धिं करम प्रभो. अशा माणसाला कसलेही भय उरणार नाही. भय कसलं असतं माणसाला? बऱ्याच गोष्टींचं भय असतं माणसाला. विघ्न कोणत्याही गोष्टींचं उरणार नाही. काय सुखी जीवन होईल नाही हो. म्हणजे ही 12 नावं, ती त्याचा जप करायचा व्यवस्थित, भय राहणार नाही, विघ्न राहणार नाही, तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. कारण गणपती कसं आहे? सिद्धिविनायक, हे पण एक गणपतीचंच नाव आहे की नाही. गणेश हा कसं आहे? सिद्धिदाता आहे. सकळ अष्टमहासिद्धी ज्याला प्राप्त आहेत, असा जो सिद्धिविनायक, तो ज्या भक्ताला पावतो त्याला सिद्धी प्राप्त होतात. मग नारद मुनी म्हणाले, गणेशाला प्रसन्न करण्यासाठी काय करा? ह्या गणेश स्तोत्रामध्ये जी 12 नावं आलेली आहेत त्यांचा जप करा. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही काळ जप करा. जमेल? जमेल का? संसारातल्या ह्या सगळ्या अडचणींना सांभाळताना जप करायला जमेल? आपली गंमत काय सांगू का? आपण थांबतो म्हणजे कसे? नाही, जरा संसारातलं हे पूर्ण होऊ दे मग देवाकडे वेळ देतो. नाही, जरा हे पूर्ण होऊ दे मग देवाकडे वेळ देतो. आपल्या संसारातलं दुःख कमी होऊ दे मग देवाकडे वळतो. देवाचं म्हणणे, तू माझ्याकडे वळ, तुझ्या संसाराचा भार मी सांभाळायला तयार आहे, पण तू आधी माझ्याकडे वळ तरी. कधी? सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला. रात्री तेवढं झोपतोस तेवढं सोडून दे. तिन्ही वेळ देवाचं नाव घे, गणपतीचं नाव घे, असं नारद मुनींचं म्हणणं आहे. आपला थोडी गंमत अशी होते ना आपली, आपण ना ब्रेक घेतो.
नाही, जरा हे पूर्ण होऊ दे कार्य, हे कार्य सिद्धीच जाऊ दे, मग परमेश्वराची उपासना करायला मला वेळ मिळेल. संसार अटीतटीचा सुरू आहे, नंतर परमार्थ करतो. मग रिटायरमेंट झाल्यानंतर करतो. आता रिटायर्ड झाल्यात काका, आता का नाही उपासना करत? नाही, आता नाती पणती नात्रगोत्र आलेली आहेत, आता त्यांना कोणीतरी बघायला पाहिजे. त्यांचे आई वडील कामावर जातात, मग त्यांना बघायला मीच, मग आमची सुटका कधी? परमेश्वराचं तिन्ही त्रिकाळ नाव जर आम्हाला घ्यायचं असेल तर आमची सुटका कधी? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला नको का? मग तिन्ही काळ नाव घ्यायला कसं जमेल? नारद मुनींनी जे सांगितलं ते सगळ्या संतांनीही सांगितलेलं आहे की तुम्ही तिन्ही त्रिकाळ नाव घ्या, नाम घ्या, गणेशाचं नाम घ्या. आता नाम कसं घ्यायचं हे जर तुम्ही माझी ह्या व्हिडिओची मालिका ऐकत आला असाल तर तुम्हाला सोमवारच्या काही भागांमध्ये नाम कसं घ्यावं, का घ्यावं, कुठे घ्यावं हे सगळं सांगण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने नाम घेणं अत्यंत आवश्यक आहे. एकतत्व नाम दृढ तरी म्हणा हा माझा आदल्या सोमवारचा व्हिडिओ असू दे किंवा नित्य नेम नामी तो नर दुर्लभ हे असू दे, नामाचं वर्णन तिथे आलेलंच आहे. मग तिथे नाम कसं घ्यावं? पण आपण काय करतो, आपण ना ब्रेक घेतो. आता नंतर बघू, मुलीचं लग्न होऊ दे, नंतर उपासना करायला वेळ मिळेल, संसार फार मोठा आहे, नंतर बघू. तो नंतर कधीही बघितला जात नाही. टुमॉरो नेव्हर हॅपन्स ना. आज जे कराल तेच करा. आज उद्या बघितलंय का कोणी? पुढे फलश्रुती सांगताना सांगतात मग तुम्हाला जर ते हवं असेल, विघ्न नाश पावणारं असेल, भय निघून जायचं असेल तर देवाचं नाव तुम्हाला तिन्ही काळ घ्यावं लागेल. शक्य आहे का? विचार करा. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रार, मोक्षार्थी लभते गतिम. का मस्त सांगितलंय. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होईल, धन ज्यांना अपेक्षित आहे. धन कोणाला नकोय? या कलियुगामध्ये कोणाला धन नकोय? सगळ्यांना धन हवंय, त्यांना धन प्राप्त होईल. ज्यांना पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांना पुत्र प्राप्त होईल, आणि ज्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्यांना मोक्ष प्राप्तीला गती मिळेल. पण कधी? सुरुवातीला काय सांगितलंय? द्वादशैतानी नामानी त्रिसन्नय्य पठेन नरे. म्हणजे जो व्यक्ती या नामाचं, या 12 नावांचं तीनही काळ स्मरण करेल. स्मरण म्हणतोय आम्ही, नुसतं नाम मुखाने येतंय आणि मन भरकटायला गेलंय त्याला नाम घेणं म्हणतात, स्मरण म्हणत नाही. आपण जेव्हा म्हणतो की मी नामस्मरण करतोय तेव्हा नाम घेतोय नुसता का नामाचं स्मरण होतंय? इथे लक्ष देणं गरजेचं आहे. स्मरण होतंय का नुसतंच आपलं नाम चालू आहे? श्रीराम 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 श्रीराम, लक्ष 10 ठिकाणी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, लक्ष 12 ठिकाणी. त्याला अर्थ नाही काही. नुसतंच ते नाम घेणं होईल, त्याच्यावर काही बदली पडत नाही. स्मरण, आणि ते पण किती? तिन्ही काळ. मग ही फलश्रुतीचा अनुभव येऊ शकतो. प्रयत्न करायला हरकत नाहीये, पण त्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. बरं, आता इथे ही फलश्रुती सांगितली की तुमची विघ्न जातील, भय जातील, विद्यार्थ्यांना विद्या लाभेल, धनार्थांना धन लाभेल. पण कधी? तिन्ही काळ तुम्ही नाम घेतलं पाहिजे, त्याच्यात खंड पडता कामा नाही. बरं, हे झालं. दुसरं अजून एक सांगितलं. काय सांगितलं? जपेंद्र गणपती स्तोत्रम षड्विन मासम फलं लभेत. आता हे गणपती स्तोत्र जे मी सांगितलंय, नारद मुनी जे म्हणतात की हे मी जे सांगतोय गणपती स्तोत्र, याचं 6 महिने जो नित्य पठण करेल, अतिशय प्रेमळ आनंदी अंतःकरणाने जो पठण करेल, किंवा संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशया, संशयच नाही, 1 वर्ष जो याचं नित्य स्मरण पठण करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. किंवा 6 महिने जो याचं नित्य पठण स्मरण करेल त्याच्या सगळ्या मनीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. होईल असं? आपलं मन ना पहिले शंकेने घेरून जाईल. कसं होऊ शकतं? आपल्या मनात पहिले असं विचारेल, काय 6 महिने? 6 वर्ष झाली करतोय मी. त्यांनी सांगितलंय 6 महिन्यात फल प्राप्त होईल किंवा 1 वर्षामध्ये सिद्धी प्राप्त होतील. मी आज 6 वर्ष करतोय, मला काही फरक पडला नाही. का नाही पडला? बऱ्याच गोष्टी असतात. एक लक्षात घ्या, म्हणूनच गणपती अथर्व शीर्षामध्ये पानभर फलश्रुती आहे. पण त्याचा अनुभव येण्यासाठी माझं चित्त, माझी वाणी, माझं शरीर त्यात झोकून दिलेलं असलं पाहिजे. ते होतं का आमचं? जर नारद मुनी म्हणतात तिन्ही काळ नाम घ्या, घेतलं जात आहे का? 6 महिने त्याचं पठण करायचंय, पण त्या 6 महिन्यातली किती मिनिट माझ्याकडनं पठण अगदी वरच्या पात्रतेचं झालंय ते बघावं लागतं आपल्याला. गणपती असाच प्रसन्न होणार नाही. दुर्लभ आहे त्याचं दर्शन. त्यासाठी तितकी प्रखर उपासना करावी लागते. कसं आहे माहिती आहे का? कोणतीही उपासना करताना आपल्याला अत्यंत महत्वाचं असतं ते म्हणजे विश्वास. आणि विश्वास याच्यावरती मी आधी अनेकदा बोललोय. विश्वास
खास धरा विश्वास तयाचा, देणार नाही दगा, असा परमेश्वराचा स्वभाव आहे. मग आपल्याला तशी अनुभूती का बरं येत नाही? आता सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ते गुरुजी भटजी जेव्हा कथा वाचतात तेव्हा त्या कथेमध्ये उल्कामुग राजाची जी गोष्ट वाचली जाते त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की सत्यनारायणाची पूजा घातल्यानंतर ती बुडालेली जी बोट आहे ती आतल्या त्या आतल्या माणसांसकट वरती आली. सत्यनारायणाच्या पूजेचा हा प्रताप आहे. आता ही कथा ऐकल्यानंतर किती जणांच्या मनामध्ये असा विश्वास जागू शकतो की मी सत्यनारायणाची पूजा घालतो, बुडालेली बोट, जेव्हा रामदास बोट बुडाली 1945 साली तेव्हा सत्यनारायणाची पूजा होतीच की आपल्याकडे? किती जणांच्या मनात असा विचार तरी येऊन गेला असेल का की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये असं सांगितलेलं आहे की बुडालेली बोट वरती आली, तर मी सुद्धा प्रयत्न करून बघतो सत्यनारायणाच्या पूजेने ही फलप्राप्ती जर होऊ शकते तर एखादी बुडालेली गोष्ट वर येईल का? आहे का विश्वास? आपला ना आपल्या उपासनेवरती विश्वासच डळमळीत असतो म्हणजे काय होतं माहितीये का? आपण एक तर करायचं म्हणून करत असतो किंवा आपल्यामध्ये तेवढे पेशन्स नसतात आणि ती पराकोटीची तल्लीनता आपल्यामध्ये येत नाही. ती पराकोटीची तल्लीनता जर त्या उपासना करताना जर आपल्यामध्ये लागली ना तर जीवशिव ऐक्य प्रतिपादन याला काही फार जास्त समय लागत नाही. परंतु तुम्ही काय, मी काय, आम्ही सगळे सामान्य आहोत. आपण सगळे सामान्य आहोत. परंतु फलश्रुती 100% नाही, पण मी 1% प्राप्त करण्याचा तरी प्रयत्न करेन. 1%, 1 पायरी तरी या जन्मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. असा विचार जर आपण केला ना तर आपल्या सामान्य माणसांना, तुम्ही, मी, आपल्या सामान्य माणसांना ह्याच्यातून हा फायदा घेता येईल. फलश्रुती म्हणजे काहीही सांगितलंय असं इथे मानू नका. ही फलश्रुती फलद्रूप होऊ शकते, परंतु आपली तितकी पराकोटीची तल्लीनता, पराकोटीचा विश्वास आणि पराकोटीचा संयम ती उपासना करताना आपल्या मनामध्ये पाहिजे. ज्या उपासना करतोय, ज्या देवाची उपासना करतोय त्या देवावरती माझा दृढ विश्वास पाहिजे. दृढ म्हणजे त्याला काही सीमाच नाही, एवढा विश्वास पाहिजे. काहीही झालं तरी विश्वास डळमळीत होता कामा नये. आणि फलप्राप्ती देण्याआधी परीक्षा होत असतात, त्या परीक्षेला आपल्याला उतरावं लागतं. असं सहज हा बाबा तू काय उपासना करतो किती 6 वर्ष आहे फलप्राप्ती, असा देवाचा न्याय नाहीये. तिथे परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेला आपण उतरणार, तिथे पास व्हायचं असतं. त्याच्या कृपेला पात्र होण्यासाठी सोपं नाहीये. हा जन्म इतका दुर्लभात दुर्लभ मनुष्य जन्म आहे, तर त्यात परमेश्वराचं दर्शन एवढं सोपं असेल का? असं तर मग जगच सोपं होईल. ही जर 6 महिने पठण केलं की इच्छा पूर्ण होत आहेत, 1 वर्षामध्ये सिद्धी प्राप्त होत आहेत, असं असेल तर मग तुम्ही वाटेल तशी उपासना करून फलप्राप्ती कशी होईल? ही आपल्या उद्देश लक्षात येत असेल म्हणून मी आज हे स्तोत्र घेतलं, कारण याच्यामध्ये ह्या फलश्रुती सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या मागचा अर्थ आम्ही जाणून घ्यायला हवा. ते आमच्यात आहे का? आम्ही त्या कॅलिबरचे आहोत का? एखादी पोझिशन जेव्हा वरिष्ठाला खाली 10 जण काम करतायत, त्या 10 जणांपैकी एकालाच ती पोझिशन द्यायची जेव्हा ठरते तेव्हा त्या 10 जणांची परीक्षा घेतली जाते, त्यांना टेस्ट केलं जातं, ते कसे बिहेव करतात सगळं पाहिलं जातं. त्या 10 जणांमधून एकाला सिलेक्ट केलं जातं किंवा तू बस या पोझिशनवरती आणि आता तू या 9 जणांना सांभाळ. का बरं? डायरेक्ट हा बाबा तुझं किती 10 वर्ष काम करतोय चल ये, असं नसतं. त्या टाइम जरी आपल्याला असंच वाटत राहतं की अरे मी 10 वर्ष काम करतोय, 20 वर्ष काम करतोय, तरी माझं प्रमोशन होत नाही. ते कॅलिबर पण आणावं लागतं, ते टॅलेंट आणावं लागतं, ते कॅपॅसिटी आणावी लागते की नाही काम करण्याची, तरच प्रमोशन होतं. मग देवाच्या दरबारामध्ये वेगळा नाही कसा असेल? देव 10 वर्ष करतोयस का 20 वर्ष करतोय याला जास्त महत्व देत नाही. ते जे 20 वर्ष करतोय ते क्वालिटी किती आहे. जेव्हा आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी येते तेव्हा आपण क्वांटिटी एक वेळ निग्लेक्ट करू, जेव्हा क्वालिटी दिसते आपल्याला. क्वालिटी जिथे आहे, गुण जिथे आहे, तिथे आपण जास्त पैसे पण मोजायला तयार होतो की नाही. दुकानामध्ये गेल्यानंतर अरे हे खूप महाग आहे पण क्वालिटी आहे, आपण जास्त पैसे मोजतो. देवाच्या दरबारामध्ये तुम्ही किती वर्ष उपासना करताय ना हे खरं तर नगण्य आहे. कारण 20 वर्ष उपासना करणारा व्यक्ती सुद्धा असं म्हणू शकतो की मी इतकी वर्ष करतो, देवाने माझं काही अजून चांगलं केलं नाही. काय उपयोग आहे त्या 20 वर्ष उपासना करण्याचा? म्हणून ही फलप्राप्ती असं 6 महिन्यात 1 वर्षात नारद मुनींनी सांगितलंय, पण त्या 6 महिन्याची ती उपासना प्राप्त होण्यासाठी आधी आपल्या मनाला, वाचेला, शरीराला केवढं मोठं वळण लावावं लागेल याचा विचार आधी करा. आज बसलो आणि 6 महिन्यात फळ मिळेल असं ते नाही आहे. माझ्या मनाला, शरीराला, वाचेला आधी ते वळण लागलं पाहिजे, त्याच्यामधून ते तरुण गेलं पाहिजे, मग ती 6 महिन्याची उपासना जिथे
नुसतं बसलं तरी कनेक्ट व्हायला जमतंय त्या आनंद लहरींची, अशी जी उपासना आतून स्फुरते की नाही, ती आतून येत असते उपासना, मग का नाही फलप्राप्ती होणार. आता पुढे अजून तिसऱ्या प्रकारची फलश्रुती नारद मुनी सांगतात. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पय. तुम्ही जर लिहून हे गणेश स्तोत्र लिहून 8 ब्राह्मणांना जर तुम्ही ते अर्पण केलं तर सगळ्या प्रकारच्या विद्या गणेश प्रसादानी प्राप्त होतील. आपल्याला वाटेल अरे हे तर जाम सोपं आहे. आपल्या मनी विचार काही, अरे हे तर जाम सोपं आहे, इथे तर आपल्याला काही तन्मयता वगैरे लावायची, 8 वेळा लिहायचंय, 8 ब्राह्मणांना अर्पण करायचंय, विद्या प्राप्त. बरंच आता ह्या जगामध्ये असे ब्राह्मण यासाठी शब्द वापरलाय कारण जेव्हा 4 वर्ण होते, इथे लगेच आपण लगेच एखाद्या शब्दाला की असे ऑफेंड होऊन जातो, अरे हा शब्द का वापरला, मग दुसऱ्या जातींना महत्व नाही. पूर्वी वर्ण होते, ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र वर्ण, वैश्य वर्ण होते. ते वर्ण कशावरून पडलेले, त्यांच्या कामांवरून पडले होते. त्यावेळेला विद्याध्ययनाचं काम कोणाकडे होतं, ब्राह्मण वर्णाकडे होतं. ह्या देशाची सीमा कडेकोट सुरक्षित ठेवायची. राजा कोण बनायचं, क्षत्रिय वर्णाचं बनायचं. व्यापार करायचा कोण बनायचं, वैश्य वर्णामध्ये व्यापार होत असे. ब्राह्मण व्यापार करत नसत, क्षत्रिय पूजापाठ करत नसत. त्यांना ती कामच करायचे, त्याच्यात त्याचे वर्ण होते. म्हणून इथे ब्राह्मण हा शब्द आहे तो वर्णानुसार आलेला आहे, आजच्या जातीपातीनुसार आलेला नाही आहे. मग इथे अशा 8 ब्राह्मणांना ते अर्पण करायचं. आता तो समोरचा व्यक्ती ज्याला मी अर्पण करतोय तो तितक्याच योग्यतेचा असला पाहिजे. मी अर्पण केल्यानंतर त्याच्या घडी करून तो फोल्ड करून चुरगळून ठेवत असेल त्याला काही अर्थ नाही ना. मी ज्याला काही अर्पण करतोय तो किती उच्च प्रतीचा असला पाहिजे. अशा व्यक्ती शोधून सापडतील का? आहे सगळी गंमत असेल. सांगायचा उद्देश काय मला, आपल्या अध्यात्मामध्ये फलश्रुती अनेक सांगितल्या आहेत. उलट संतांनी तर प्रत्येक स्तोत्र मंत्र प्रत्येक गोष्टीच्या शेवटी फलश्रुती सांगितलेली आहेच. हे गणेश स्तोत्र घ्या किंवा गणपती अथर्व शीर्ष घ्या किंवा मनाचे श्लोक घ्या, सगळ्याच्या शेवटी फलश्रुती ही आहेच. का बरं सांगावीशी लागली, कारण संतांचा उद्देश एवढाच होता की संसारात अडकलेला माणूस काहीतरी मिळेल, निदान या अपेक्षेने तरी परमेश्वराकडे वळावा, ही इनिशियल स्टेज त्याला प्राप्त व्हावी म्हणून फलश्रुती सांगितलेली की बाबा असं मिळेल म्हणून तरी वळ. आम्ही संसारामध्ये काय बघत असतो, ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे ती आधी दाखव मला. हा हे केलं की असं मिळतं का, मग चला. मग त्या उद्देशाने का होईना ते स्तोत्र पठण करायला सुरुवात कर. हळूहळू मन शुद्धातिशुद्ध व्हायला लागेल, तेव्हा फलश्रुती महत्वाची राहत नाही. परमेश्वराकडे लक्ष लावणं महत्वाचं जिथे होतं की नाही, परमेश्वराकडे लक्ष लावणं जेव्हा महत्वाचं ठरतं तेव्हा ती फलश्रुती ऑटोमॅटिकच तुमच्या मागे येते. कष्ट करावे लागत नाही. फलश्रुतीकडे लक्ष देऊन मी उपासना करेन तर फार वेळ लागेल, मग आपलं चित्त अजून शुद्ध नाहीये, उपासनेत लक्ष नाहीये, फलश्रुतीकडे लक्ष. म्हणून संतांनी महंतांनी नारद मुनींनी जरी सांगितलेलं असलं तरी गर्भितार्थ लक्षात घ्या. काय सांगायचं आहे मला हे आपण लक्षात घ्या, म्हणजे मग आपल्याला कळेल की ते प्राप्त होण्यासाठी किती कष्ट आहेत. तर आपल्या हे गणेश स्तोत्र, संकटनाशन गणेश स्तोत्र लक्षात आलं असेल. यापुढे म्हणताना आपण हा अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि त्याप्रमाणे म्हणूया. म्हणजे फलश्रुती का उगाच अशी दिली असा किंतु आपल्या मनामध्ये येणार नाही. आणि मी इतके वर्ष करतोय तरी सुद्धा मला असं का प्राप्त झालं नाही, हा उगाच वाकडा विचार आपल्या मनात येऊ नये म्हणजे सांगण्याचा माझा हा उद्देश. हा उद्देश माझा पचनी पडला असेल, हा एक माझा प्रामाणिक विश्वास आहे. असं आपण हे गणेश स्तोत्र यापुढे प्रेमाने आनंदाने म्हणण्याचा प्रयत्न करूया. आणि आता इथे विराम होऊया. धन्यवाद.